श्री गणेशाय नमः. श्रीपाद श्री वल्लभ स्वामीने नमः. ओम नमो भगवते श्री गोपाल बाबाय नमः. श्री गोपाल बाबा महाराज आश्रम पिठापूर प्रकाशित श्रीपाद श्री वल्लभ संपूर्ण चरित्रामृत अध्याय 15. बंगारप्पा व सुंदरराम शर्मा वृत्तांत. मी श्री दत्तानंद स्वामींचा निरोप घेऊन पुढील प्रवासाला निघालो. रस्त्यात तहान लागल्यामुळे जवळच्या विहिरीजवळ गेलो. पाणी काढायला तिथे दोर व बादली होती. मी सहज विहिरीत वाकून बघितले तर मला विचित्रच दृश्य दिसले. विहिरीत उगवलेल्या झाडाच्या फांदीला धरून एक व्यक्ती लटकलेली होती. मी विहिरीत डोकावताच त्या व्यक्तीने प्रेमाने हाक मारली, शंकरभट्टा. मी दचकलोच. आश्चर्याने मी विचारले, तुम्हाला माझे नाव कसे माहीत? त्यावर ती व्यक्ती म्हणाली, तुझे नावच नाही तर तू श्रीपाद श्रीवल्लभांच्या दर्शनासाठी कुरुगड्डी येथे चालला आहेस हे सुद्धा मला माहीत आहे. मी तुझीच वाट पाहतो आहे. आता त्याला विहिरीतून बाहेर कसे काढायचे? पाणी काढायची दोरी तितकी पक्की नाही. काय करावे असा विचार करत होतो. माझ्या मनातले विचार ओळखून तो पुण्यपुरुष बोलू लागला, प्रापंचिक बंधनात संसार जाळ्यात अडकलेला माणूस आहेस तू. मी बंधमुक्त अशा योग प्रक्रियेत आत्मानंदात मग्न आहे. मला तू काय बाहेर काढणार? माझा मीच बाहेर येऊ शकतो. आपली शक्ती अपुरी पडली तर श्रीपाद शक्ती पुरवतीलच की. असे म्हणत तो माझ्या बाजूला येऊन उभा राहिला. माझ्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. तो बोलू लागला, माझे नाव बंगारप्पा. तू तहानलेला दिसतो. मी तुझी तहान भागवतो. असे म्हणून त्याने विहिरीतून पाणी काढले व तो स्वतःच ते पिऊ लागला. पाणी पीत होता तो आणि तहान भागत होती माझी. मी चकितच झालो. त्यानंतर आम्ही दोघेही प्रवास करू लागलो. तो सांगू लागला, मी सोनार कुटुंबातला. जारण मारण तंत्रमंत्रात मी प्रवीण होतो. मला न आवडणाऱ्या लोकांवर तंत्रमंत्र प्रयोग करण्याचे सामर्थ्य माझ्यात होते. भूत प्रेत पिशाच्यांशी मी संगत साधली होती. स्मशानात मी विविध क्रिया करत असे. माझे नाव ऐकताच लोक घाबरायचे. कुठल्याही गावात मी गेलो तरी लोक मला भीत असत. भूत प्रेताचे प्रयोग करून हा आपल्याला काय काय भोगायला लावील या भीतीने ते मला भरपूर धन देऊन खुश करीत. त्यांनी दिलेले पैसे मी माझ्या अधीन असलेल्या भूत प्रेतांना बळी देण्यासाठी उपयोगात आणीत असे. बळी योग्य वेळा दिला नाही तर ती भूते मलाच त्रास देत असत. माझ्या चेहऱ्यावरचा प्रसन्न भाव जाऊन मी भूत प्रेतासारखा भेसूर व विकृत दिसू लागलो. दिवसेंदिवस माझा क्रूर स्वभाव वाढतच होता. माझे नशीब बलवत्तर म्हणून हिंडता हिंडता मी पिठिकापुरमला आलो. दत्तप्रभूंच्या अवतारामुळे पवित्र असलेले हे गाव. इथे क्षुद्र तंत्र मंत्रांना वावच नव्हता. त्यांचे प्रयोग करणे तर कठीणच. श्रीपाद व बापनाचार्यांबद्दल मी बऱ्याच चित्र विचित्र गोष्टी ऐकल्या होत्या. त्यामुळे आधी बापनाचार्यांना मारायचे मी ठरवले. मी एका तलावापाशी जाऊन ओंजळीने पाणी पिऊ लागलो. कुणाला मारायचे असेल तर माझ्याजवळ निरनिराळ्या प्रकारचे प्रयोग होते. त्यातलाच हा एक प्रयोग होता. ज्याला मारायचे त्याचा चेहरा आठवून पाणी पिल्यास मी प्यालेले पाणी त्या व्यक्तीच्या पोटात जाते. पाण्याने पोट भरून तो पोट फुटून मरायचा. श्रीपादांच्या लीला कल्पनातीत असतात. मी तलावातले पाणी पित असताना बापनाचार्यांजवळ श्रीपाद उभे होते. श्रीपादांनी बापनाचार्यांच्या पोटावर हात फिरवला. मी कितीही पाणी प्यालो तरी ते नाहीसे होत नव्हते. पाणी पिता पिता मी थकलो. बापनाचार्य मात्र मजेत होते. माझी ही क्षुद्र विद्या आज निष्फळ ठरली हे पाहून मला फार दुःख झाले व मी ती का विफल झाली त्याचे कारणही कळेना.
श्रीपादांनी शूद्र उपासकाची पीडा निवारण केली. माझ्याजवळ एक सर्प मंत्र होता. ज्या व्यक्तीला मारायचे त्या व्यक्तीचे मनात ध्यान करून तो सर्प मंत्र म्हटला की ती व्यक्ती जेथे असेल तेथे सर्पदंशाने मरत असे. मी बापनाचार्यांचे ध्यान करून तो मंत्र म्हटला. सर्प बापनाचार्यांच्या घरापर्यंत गेले, पण घरच्या मंडपापाशीच लटकत राहिले. 2 घटिकेनंतर जिथून आले तिथे परतले. माझा दुसराही प्रयोग फसला होता. माझ्या अधीन असलेल्या भूतप्रेतांनी बापनाचार्यांच्या घरच्या आसपास देखील फिरण्यास स्पष्टपणे नकारले. हे सगळे श्रीपादांचे चमत्कार आहेत हे माझ्या लक्षात आले. तरी माझ्यातली राक्षसी वृत्ती नष्ट न झाल्याने मी स्मशानात गेलो. तेथे श्रीपादांची कणकेची बाहुली केली व तिच्यात 32 सुया टोचल्या. या मारण प्रक्रियेमुळे श्रीपादांच्या शरीरात त्या त्या ठिकाणी निश्चितपणे रोग दोष निर्माण होतील. इतकेच नव्हे तर काही वेळाने त्या सुया द्रवरूप होऊन श्रीपादांच्या शरीरात विषमय होऊन पसरतील व मग श्रीपादांचे मरण निश्चित होते. पण माझा हाही प्रयोग विफल झाला. अचानक एका रात्री माझ्या पोटात पाणी साचत आहे असं मला जाणवले. माझा अंतकाळ जवळ आलाय असे वाटले. माझ्या सर्प मंत्रांनी बापनाचार्यांकडे गेलेले सर्व सर्प सध्या मी राहत असलेल्या निवासस्थानी येऊन मला दंश करू लागले. श्रीपादांवर केलेला प्रयोग माझ्यावर उलटला. मी रोगग्रस्त झालो. मी अक्षरशः नरक यातना भोगू लागलो. यापेक्षा पटकन मरण आले तर बरे असे वाटू लागले. पण मरण येत नव्हते. नरक यातना कशा असतात हे मेल्याशिवाय कळत नाही. पण त्या रात्री मी जिवंत असतानाच नरक यातनांचा प्रथमच अनुभव घेत होतो. असह्य वेदनांनी पीडित झालेला माणूस शेवटी देवाकडे धावतच येतो. मी मनातल्या मनात श्रीपाद श्रीवल्लभांना शरण गेलो. माझ्या मनोनेत्रात श्रीपादांचे स्वरूप दिसू लागले. श्रीपाद बोलू लागले, बंगारप्पा, तू केलेल्या पापामुळे खरे तर अनेक वर्षे तुला या नरक यातना भोगत जगावे लागले असते. पण मी तुझ्यावर कृपा करत आहे. या रात्री पुरत्याच या नरक यातना देऊन मी तुझ्या पापकर्मांचा नाश करत आहे. यानंतर तुझ्या सर्व क्षुद्रविद्या नष्ट होतील. कुणी तहानलेला तुला दिसला तर तू पाणी पिल्याने त्याची तहान भागेल. उलटे लटकणे ही एक योग प्रक्रियाच आहे. त्याचा अभ्यास केल्याने तुला आनंदाची प्राप्ती होईल. उद्यापासून तू सात्विक वृत्तीने जग. माझ्या मात्यापित्याच्या घरात किंवा बापनाचार्यांच्या घरात प्रवेश करण्यास अनेक जन्मांचे पुण्य हवे. या जन्मात तरी तुझ्या भाग्यात तसे नाही. पूर्वजन्मातले पुण्यकर्म एकाच वेळी गोळा होऊन जेव्हा फलद्रूप होते त्याला नशीब म्हणतात. तसेच पापकर्म एकाच वेळी फलद्रूप होते त्याला दुर्दैव म्हणतात. प्राण देणारा परमेश्वर असल्यामुळे प्राण घेणाराही परमेश्वरच असतो. माता पिता जन्मदाते असल्यामुळे परमपूज्य असतात. म्हातारपणी त्यांच्यावर अनादर करणाऱ्यांवर माझा कृपा कटाक्ष राहणार नाही. तुझ्या शूद्र विद्येमुळे अनेकांना अकाली मरण आले. त्याचे पापफळ शंकर भट्ट नावाचा कन्नड ब्राह्मण दिसेपर्यंत राहणार. तो तहानला असताना तुझ्या विद्येने त्याची तहान भागव. तेव्हा तुझे पाप समूळ नष्ट होईल. शंकर भट्ट माझे चरित्र लिहिणार आहे. या घटनेपर्यंत श्रीपादांचे वय 8 वर्षांचे होते. बेटा शंकर भट्टा, तेव्हापासून मी तुझीच वाट बघत आहे. आजचा दिवस फार चांगला आहे असे बंगारप्पा म्हणाला. ही सर्व कथा ऐकून मला आश्चर्यच वाटले. तेव्हा मी त्यांना म्हणालो, अहो, तुम्ही पाणी पिल्याने दुसऱ्याची तहान कशी भागते? मला यातले रहस्य उलगडून सांगा. तेव्हा बंगारप्पा सांगू लागले, बेटा, अन्नमय कोशात जीवांचे भौतिक संस्कार उत्पन्न होऊन भौतिक प्रपंचात
त्याचा अनुभव येतो. प्राणमय कोशात जीव सूक्ष्म शरीर चैतन्याने असतात. मनोमय कोशातील जीव मानसिक प्रपंचाशी संबंधित असतात. विज्ञानमय कोशात जीव आपल्या व प्रपंचाच्या संबंधाने असतो. आनंदमय कोशात जीव आनंद अनुभवाने असतात. विशिष्ट योग प्रक्रियेमुळे आपल्या प्राणमय शक्तीने इतर जीवांच्या प्राणमय शक्तीशी अनुसंधान ठेवता येते. त्या तादात्म्य भावामुळे ही गोष्ट साध्य होते. पूर्वीच्या काळी अशा योग प्रक्रियेमुळेच योद्धा समोरच्या योद्ध्यापेक्षा दुप्पट बळ शक्ती उत्पन्न करू शकत होता. म्हणूनच रामाने वालीचा झाडाआड राहून वध केला. विश्वामित्र महर्षींनी राम लक्ष्मणांना बला अतिबला शक्ती मंत्र उपदेश करून दिल्या. या मंत्राच्या स्पंदनाने प्राणशक्ती सिद्ध केल्यास विश्वाच्या अंतराळातली विश्वशक्ती आपण आपल्यात आकर्षित करू शकतो. मात्र शरीर परिशुद्ध नसेल तर ती शक्ती आपल्या शरीरात प्रवेश करताना खूप त्रास होतो. इतकेच नाही तर कधी कधी ती शक्ती सहन न करू शकल्यास मृत्यू पण होऊ शकतो. परिशुद्धता क्रमात मानवी शरीर 12 दशेत असते. श्रीरामाचे शरीर 12व्या दशेत होते. श्री दत्त शरीर 12व्या दशेच्या अतीत आहे. त्यामुळे दत्त अवतारी श्रीपादांमध्ये अनंत शक्ती ज्ञान व्यापकता सहज सिद्ध आहे. त्यानंतर मी बंगारप्पांना विचारले, अहो, गौतम ऋषींच्या शापामुळे अहिल्या शिला झाली. श्रीरामांच्या चरणधुळीने ती शापमुक्त झाली असे म्हणतात. ती खरोखरच शिलारूप झाली होती का, की या कथेत काही रहस्य दडले आहे? तेव्हा बंगारप्पा म्हणाले, उत्तम प्रश्न विचारलास. इंद्राचा संबंध अहिल्याच्या छायारूपाशी आला होता. हे न जाणता गौतम मुनींनी अत्यंत रागात अहिल्याला शाप दिला. तेव्हा अहिल्या गौतम मुनींना म्हणाली, अहो, काय हा मूर्खपणा, हे काय केलेत? गौतम मुनींची मती भ्रष्ट होऊन ते वेड्यासारखे हिंडत होते. अनेक दिव्य स्थळांचे दर्शन घेतल्यानंतर शिव अनुग्रहाने ते पूर्ववत झाले. चैतन्य परिणाम क्रमात शिळा ही एक प्राथमिक अवस्था असते. त्यात आत्मा निर्जीव स्थितीत असतो. पाषाणात पण अनेक जाती असतात. काही शिळेतील आत्मा त्या शिलेतील संस्कार संक्रमित करतो. त्या अनुभवानंतर दुसऱ्या जातींच्या शिलेत त्या आत्म्याचा प्रवेश होतो. पहिल्या रिकाम्या शिलेत दुसरा आत्मा प्रवेश करतो. कुठला आत्मा कुठल्या शिलेत किती काळ असतो हे योगदृष्टी असलेल्यांनाच कळते. शिलेचे तुकडे झाले तरी प्रत्येक तुकड्यात आत्मा असतो व ते कार्याचा अनुभव घेतात हे त्यांनाही कळत नसतं. पण शिलास्थितीत असताना जीव नसतो, पण कष्ट अनुभवत मात्र असतो. जीवांना विविध योनीत होणाऱ्या यातनांचे विवरण, शिला ते मानव योनी. हे ऐकून मी म्हणालो, अहो, जीव असतानाच बाधा किंवा सुखाचा अनुभव येईल ना? निर्जीव पदार्थात असताना अपरिमित वेदना असणे कसं शक्य आहे? तेव्हा बंगारप्पा म्हणाले, जीवात्मा परमात्म्यात मिळाला की ब्रह्मानंदाचा अनुभव येत असतो. त्याचे शब्दात वर्णन करता येत नाही. मनाने जगणेही कठीण असते. तसेच जीवात्मा जेव्हा पाषाणात असतो तेव्हा ब्रह्मानंदाच्या पूर्ण विरुद्ध असे दुःख अनुभवत असतो. त्याचे पण वर्णन करणे कठीण असते. तेही मनाला कळत नाही. अनेक पाषाणातून आत्मा परिभ्रमण करीत अगम्य अकल्पनीय प्राणरहित दुःख अनुभवत शिळेत प्रवेश करतो. नंतर अनेक प्रकारच्या धातूत संचार करीत निद्रिस्त स्थिती प्राण अनुभवतो. कुठल्या एखाद्या धातूवर आपण विषयुक्त पदार्थ टाकला तर त्याची बाधा अनुभवत तो धातू सोडून दुसऱ्या धातूत प्रवेश करतो. लोहात तादात्म्य पावलेला आत्मा परिणाम क्रमात वृक्षात प्रवेश करतो. म्हणजे निर्जीव पदार्थात असताना निद्रिस्त असलेले प्राण आता चैतन्यवंत होऊन सरळ किंवा वाकडे असावे अशा संकल्पात असतात.
कठीणता असलेली मूळ भूमिका नाहीशी होऊन संकल्पात मदत करतात. आत्मा अशा प्रकारे अनेक प्रकारच्या वृक्ष जातीत प्रवेश करून अनेक अनुभव घेत कृमी कीटकात प्रवेश करतो. या जीवजंतू दशेत त्याचा हालचाल करण्याचा संकल्प पूर्ण होतो. कृमी कीटकानंतर मत्स्य रूपात, नंतर पक्षी रूपात प्रवेश घेतो. पक्षी रूपाचा अनुभव घेतल्यानंतर चतुष्पाद प्राण्यात जन्म घेतो. चतुष्पाद प्राण्यात गायीचा जन्म परम पवित्र मानला आहे, कारण ती मानवाला मातेप्रमाणे दूध देते. त्यामुळे नकळत तिचा पुण्य संचय वाढतो. बैल शेतात अन्नधान्य उत्पन्न करण्यात मदत करून पुण्य मिळवत असतात. नंतर त्याला मानवी देह लाभतो. विचार व आलोचना करण्याची शक्ती येते. अशा प्रकारे पाप पुण्य कर्मफलानुसार जीव निरनिराळ्या योनीतून संचार करत असतो. साधन मार्गातील सप्तभूमिकेचे विवरण. मानव आपल्या साधन मार्गाच्या क्रमविकासात 7 भूमिकेत असतो. पहिल्या भूमिकेत स्थूल देहेंद्रिये व सूक्ष्म देहेंद्रिये एकाच वेळी उपयोगात आणली जातात. दुसऱ्या भूमिकेत सूक्ष्म देहेंद्रियात प्रपंच अनुभव मिळवताना छोटे छोटे चमत्कार करण्याचे सामर्थ्य येते. तिसऱ्या भूमिकेत सूक्ष्म शरीराने दूरवर प्रवास करण्याचे सामर्थ्य येते. तिसऱ्या व चौथ्या भूमिकेत एक वशीकरण केंद्र असते. या वशीकरणात साधक अडकला की जिथल्या तिथेच राहतो. गौतम ऋषींनी अहिल्येला शाप दिला तेव्हा दिग्मूढ होऊन ती मनानेच पाषाण चैतन्यात गेली व श्रीरामाच्या दर्शनापर्यंत ती वशीकरण केंद्रातच राहिली. श्रीरामांच्या चरणधुळीने तिचे मनपुष्प विकसित झाले व ती सहज स्थितीत परतली. चौथ्या भूमिकेत साधकाला अत्यंत व्यापक अशी योग शक्ती प्राप्त होते. अंतरात्म्याच्या प्रेरणेनुसार त्याने ही योग शक्ती लोककल्याणार्थ वापरली तर त्याला वरच्या पातळीवर जाण्यास वाव मिळतो. पण त्याने आपल्या वैयक्तिक तुच्छ स्वार्थासाठी त्या शक्तीचा वापर केला तर त्याचे पतन होऊन जड चैतन्यात जाऊन पुन्हा मानव जन्म घेण्यासाठी त्याला हजारो योनीतून जावे लागते. पाचव्या भूमिकेत साधक संकल्पज्ञानी होतो. सहाव्या भूमिकेत भावज्ञानी संकल्पज्ञानी होऊन साक्षात्कार इच्छेने जगत प्रपंचात रमत असतात. प्रपंचात रमलेले दिसत असले तरी या भावज्ञानींना प्रपंचाचा ध्यास नसतो. सातव्या भूमिकेत साधक परमात्म स्थितीत पोहोचून ज्ञानप्राप्तीच्या आनंद स्थितीचा आनंद लुटत असतो. अवतारी पुरुष व साधक यातील फरक. बंगारप्पांचे बोलणे ऐकून माझ्या मनात काही शंका आल्या, म्हणून मी त्यांना विचारले, अहो, हा क्रमविकास भक्त जीवानाच असतो की अवतार घेणाऱ्यांना पण असतो? तेव्हा बंगारप्पा म्हणाले, काळानुरूप अवतार अवतरत असतात. माणूस देव झाला तर त्याला समर्थ सद्गुरू म्हटले जाते. देवाने मात्र मानव रूप धारण केले की त्याला अवतार म्हटले जाते. मासा पाण्यात सहज वेगाने विहरतो. कासव पाण्यात व जमिनीवरही राहू शकते. वराह जमिनीवर धावू शकतो. नरसिंह अवतार मृगश्रेष्ठ सिंहाचे मुख व बाकी मानवी शरीर घेऊन अवतरला. याचक वृत्ती तमोगुण प्रधान असलेला अवतार म्हणजे वामन अवतार. परशुरामांचा अवतार रजोगुण प्रधान आहे. राम अवतार हा सत्वगुण प्रधान आहे. त्रिगुणातीत निर्गुण तत्व प्रधान म्हणजे श्रीकृष्ण अवतार. बुद्ध अवतार हा कर्म प्रधान आहे. समस्त सृष्टीतील एकत्वातील अनेकत्व व अनेक तत्वातील एकत्व ज्याच्या ठिकाणी सामावले आहे असा अद्भुत विलक्षण युगावतार म्हणजे श्रीपाद श्रीवल्लभांचा अवतार होय. श्रीपादांशी ऋणानुबंध नसलेले योग सांप्रदायी, मत सांप्रदायी, धर्म सांप्रदायी या सृष्टीत नाहीत. श्रीपादांची स्थिती अत्यंत बुद्धिमंतांनाही न समजण्या योग्य आहे.
त्यांच्यासारखे दुसरे असणे शक्यच नाही. सर्व सिद्धांत, सर्व संप्रदाय त्यांच्यातच सामावलेले आहेत. या सृष्टीचे आदी व अंत्यबिंदू सुद्धा तेच आहेत. स्पंदनशील अशा या जगत व्यवहाराचे तेच निरीक्षक, तेच निर्माते व क्षय करणारेही तेच आहेत. हे निगूढ दैव रहस्य आहे. सप्तऋषींना पण ज्यांची स्थिती कळली नाही त्या स्थितींचे मी काय वर्णन करणार. बेटा शंकर भट्टा, तू धन्य आहेस. त्यांची अव्याज्य करुणा ज्यांना प्राप्त होते तेच धन्य जीव. अन्य जीव व्यर्थच आहेत. सत्कर्म दुष्कर्म फल विवरण. अहो, मला एक शंका आहे. समस्त कर्म प्रबोधक तेच असताना काही चांगली तर काही वाईट अशी सृष्टी का, असे मी बंगारप्पांना विचारले. त्यावर मोठ्याने हसत बंगारप्पा म्हणाले, छानच प्रश्न विचारलास. सृष्टी द्वंद्वाच्या साहाय्याने रचली गेली आहे. मृत्यू भय नसते तर सख्या आईने देखील मुलावर प्रेम केले नसते. वेदात पुरुष हा शब्द आत्मा संबोधित आहे, पण पुरुषाधिक्य सूचक नाही. मानव धर्मात व पशु पक्षादिकांच्या धर्मात जसा फरक आहे तसाच मानव धर्मात व देवधर्मात फरक आहे. द्वंद्व नसेल तर विकास परिणामाची शक्यताच नाही. भगवंत सर्व शक्तिमान म्हटल्यास सर्व चांगल्याच शक्ती त्यात आहेत असं नाही. चोरी, लबाडी, दगाबाजपणा, दुर्जनता हाही त्या सर्व शक्तीचा भाग आहे. दुःख असले तरच सुखाची अपेक्षा केली जाते. दुःख ज्ञान नसेल तर सुख अनुभव करणे शक्य नाही. आपल्याला आज दिसणारे हे कोट्यानुकोटी नक्षत्र प्रथम अस्ताव्यस्त होते. परस्परांवर आघात प्रघात होऊन नवीन ग्रह निर्माण झाले. असे अनेकदा घडल्यानंतर हे आजचे व्यवस्थित ग्रह नक्षत्र मंडळ तयार झाले. सूर्यमालेत सूर्याभोवती ग्रह व्यवस्थित फिरतायत. ध्रुव हा सूर्याचा आधार आहे. अशा परस्पर आकर्षण विकर्षणांनी सृष्टी चालते. परमात्म्याकडे आकर्षित झालेला जीव आस्तिक होऊन सत्कर्म करत जगतो. विकर्षित नास्तिक होऊन दुष्कर्म करीत जगतो. आस्तिकाचे व नास्तिकाचे तेच आधार. या सृष्टीलीलेत काहीही स्थिर नाही. तू या जन्मात सत्कर्म करणाराही असू शकतोस. मागील जन्मी दुष्कर्म केल्याने, पापाचा संचय झाल्याने या जन्मात धर्म तत्पर असून सुद्धा दुःख टाळू शकत नाही. कुमार्गी माणूस सुखाने जीवन जगताना दिसतो, हे त्याचे पूर्वजन्मीचे पुण्य फळ असते, दुसरे काही नाही. पाप किंवा पुण्य लगेच फळ देत नाही. महापापाचे व महापुण्याचे फळ मात्र शीघ्र प्राप्त होते. माणसाने कुठल्या मार्गाने जगावे म्हणजे तो सुखी जीवन जगू शकेल हे सद्ग्रंथात सांगितलेले आहे. चांगले कर्म करण्यास व वाईट कर्म करण्यास मर्यादित इच्छाशक्ती दिली जाते. अधर्माची वृद्धी होऊन धर्माला जेव्हा ग्लानी येते तेव्हा परमात्मा आपल्या मायेने अवतरत असतात. जन्म मरण नसलेला देव मानव रूपाने अवतार धारण करून आपल्यात वावरणे ही गोष्ट अद्भुतच आहे. वेलप्रभू राजाचे गर्वहरण. पिठिकापूर संस्थानाचा राजा कधी कधी वेषांतर करून राज्यात फिरून प्रजेची स्थिती गती जाणून घेत असे. एकदा राजाला श्रीपादांचे दर्शन घेण्याची इच्छा झाली. लगेच त्याने शिपायाकरवी अप्पलराज शर्मांकडे निरोप पाठवला. अप्पलराज शर्मा व बापनाचार्यांनी श्रीपादांना घेऊन ताबडतोब राजवाड्यात राजासमोर हजर व्हावे. हा निरोप श्रीपादांना फार अपमानास्पद वाटला. त्यांनी त्याचा ताबडतोब निषेध केला. अप्पलराज शर्मांनाही निरोप ऐकून राजवाड्यात जावेसे वाटत नव्हते. बापनाचार्य श्रीपादांना म्हणाले, बेटा सोन्या, राजवाड्यात जायला तुझी काही हरकत आहे का? श्रीपाद म्हणाले, आजोबा, महाराजांना भक्ती प्रेम नाही. माझे दर्शन इतके सुलभ नाही. श्रीपादांनी कडक शब्दात शिपायाला सांगितले, तुमच्या महाराजांना माझे दर्शन घ्यावेसे वाटत असल्यास त्यांनी इथे येऊन माझे दर्शन घ्यावे. ते इथे येऊ शकतात. ते फक्त या संस्थानाचे राजे आहेत. मी समस्त सृष्टीचा,
समस्त भुवनाचा चक्रवर्ती सार्वभौम महाराजा आहे, म्हणून माझ्याकडे येताना रिकाम्या हाताने येऊ नये, नजराणा पण आणावा. राजा मला गुरु मानत असेल तर गुरुदक्षिणा पण आणावी. श्रीपाद श्रीवल्लभ समस्या निर्माण करण्यात खूप हुशार आहेत, तसेच त्या समस्यांचे निराकरण करण्यातही चतुर आहेत. राजा रागवला तर काय परिणाम होईल याबद्दल बापनाचार्य, अप्पलदास शर्मा, श्रेष्ठी व वर्मा सारेच विचार करू लागले. शिपायाने राजाला श्रीपादांचा निरोप जसाच्या तसा सांगताच राजा संतापाने लाल झाला. आता मी त्या ब्राह्मणाचे जगणे कसे नरकप्राय करतो हे त्याला दाखवतोच. माझी ताकद काय आहे हे त्यांना माहिती नाही, असे म्हणून तो जोराने ओरडला. त्या ओरडण्याने त्याच्यातली शक्ती बाहेर आली व तो त्राणरहित होऊन चक्कर येऊन खाली पडला. सेवक धावले त्याची सेवा करू लागले, पण तो निर्जीव झाल्यासारखाच दिसत होता. इतक्यात राजाला त्याच्या मनोनेत्रात एक विकार स्वरूप स्त्री मूर्ती दिसली. मीच शक्ती, मी तुझ्यात शिरणार, असे ओरडत जबरदस्तीने राजाच्या शरीरात शिरले. त्या शक्तीच्या बळाने राजा तडफडायला लागला. आपल्या हाडांचा चक्काचूर होत आहे असे त्याला जाणवले. राजा क्षीण स्वरात म्हणाला, ताबडतोब माझ्यातून जा, ही मी चालले, असे म्हणत ती शक्ती जोरात बाहेर गेली. ती जाताना राजा नरकयातना अनुभवत होता. सुंदराज शर्मा नावाच्या राजपुरोहिताला ही वार्ता ताबडतोब कळवली. त्यांनी स्वयंभू दत्ताची आराधना करून राजाला तीर्थ प्रसाद दिला व विभूती कपाळावर लावली. तेव्हा राजाच्या शरीरातील शक्तीचे जाणे येणे थांबले. त्यामुळे नरक यातना पण थांबल्या. तेव्हा सुंदरराज शर्मा म्हणाले, महाराज, बघितलेत ना आमच्या अर्चनेचे शीघ्रफळ. तुम्ही उगाचच श्रीपादांच्या दर्शनाची इच्छा प्रदर्शित केली. त्यांच्याकडे कालाग्नी शमन दत्तमूर्ती आहे. अप्पलदास शर्मा तिची पूजा करतात, त्यामुळे त्यांना छोट्या मोठ्या सिद्धी प्राप्त झाल्या आहेत. बापनाचार्यांना पण मंत्र अनुष्ठानांमुळे काही शक्ती मिळाल्या आहेत. व्यंकटप्पया श्रेष्ठी तर वैश्य, तो चांगली वस्तू नकली आहे असे पटवून देऊन स्वस्तात खरेदी करतो व नकली वस्तू असली आहे असे सांगून जास्त भावात विकतो. गंमत म्हणजे या सर्वांचा अन्वय श्रीपादांच्या अद्भुत शक्तीशी लावून ते श्रीपादांचे भजन करतात. नरसिंह वर्मा देखील क्षत्रिय असून मूर्खासारखा श्रीपादांना दत्त अवतार मानून त्यांची स्तुती करत असतो. तुम्ही अजिबात काळजी करू नका, आमचे अनुष्ठान फार मोठे आहे. खरे तर आपण राजे असून त्यांना भेटायला बोलावले तरीही ते भेटायला आले नाहीत, हा केवढा उद्धटपणा म्हणावा. आपण जबरदस्तीने त्यांना इथे आणू शकता. ही मुखस्तुती ऐकून राजा म्हणाला, जबरदस्तीने आणले तर माझा काय फायदा होणार? उलट माझी अपकीर्तीच होईल. मला असे वाटते की श्रीपादांजवळ काही क्षुद्र शक्ती असाव्यात. श्रीपादांनीच माझ्यावर हा शक्ती प्रयोग केलेला दिसतो. एरवी ज्या शक्तीने माझ्यातून जाणे पुन्हा येणे हा प्रकार का व्हावा? तुम्ही आमचे कुलपुरोहित व शुभचिंतक आहात, तेव्हा तुम्हीच यावर उपाय सुचवा. तेव्हा सुंदरराज शर्मा म्हणाले, महाराज, ब्राह्मणांकडून दत्त पुराणाचे पारायण करून घ्या, स्वयंभू दत्ताची अर्चना करून घ्या, ब्राह्मण सम आराधना करून त्यांना भरपूर दक्षिणा द्या, 18 पगड जातीच्या लोकांना अन्नदान करा. अशा प्रकारे दत्त प्रसन्न होतील. श्रीपादांचा खेळ बंद होऊन शूद्र शक्तीच्या बाधेचे निवारण होईल. राजपुरोहिताच्या सूचनेप्रमाणे सर्व गोष्टी केल्या गेल्या, पण उलटच परिणाम होऊ लागले. पिठिकापुरमच्या आसपास मोठे जंगल आहे, त्यामुळे चोरांचे भय होतेच, पण आता चोऱ्यांचे प्रमाण फारच वाढले. चोरांना पकडून शिक्षा देण्यात राजा असमर्थ ठरला. स्वतः राजाचेच दुखणे वाढले. त्याला वाईट स्वप्ने पडू लागली.
स्वप्नात पूर्वज दिसू लागले. तेही भुकेने कंगाल भिकाऱ्यासारखे दिसत होते व राजाला जाब विचारत होते, आम्हाला श्राद्धाचे जेवण का देत नाहीस? राजा म्हणाला, मी शास्त्रविधीनुसार तुमचे श्राद्ध कर्म करीत असतो ना. त्यावर पितर म्हणाले, तू करतोस, परंतु ते आम्हाला पोहोचत नाही. श्राद्धाच्या नावाने ब्राह्मण दुष्टपुष्ट होत आहेत. अनुष्ठान करणाऱ्या ब्राह्मणांनी मंत्रपूर्वक श्राद्ध कर्म केले तरच ते आम्हाला पोहोचते. तसेच श्राद्ध करणाऱ्यांनी श्रद्धा भक्तीपूर्वक श्राद्ध केले तरच ते पितरांच्या सद्गतीस उपयोगी पडते. रात्री डोळ्यांची उघडझाप करताना राजाला सतत पितरांचे ते बोलणे व आर्त स्वर ऐकू यायचे. त्यामुळे त्याची झोपच नाहीशी झाली. इतकेच नव्हे तर राजकुमारीलाही भूताने झपाटले. केस मोकळे सोडून बिकट हास्य करीत ती घरातल्या वस्तू बाहेर फेकू लागली. राजा जेवायला बसला की ताटात खूप किडे आळ्या दिसायच्या. अचानक कपड्याला आग लागायची. जिथे अन्नदान सुरू होते ते बघायला राजा आला तर त्याला दीन क्षीण शरीराचे प्रेतकळा असलेले त्याच्या वंशातील स्त्री पुरुष तिथे दिसू लागले. त्यामुळे राजाची स्थिती अत्यंत दयनीय झाली. राजपुरोहिताकडील परिस्थितीही फार चांगली नव्हती. त्याची सौम्य स्वभाव असलेली पत्नी अचानक स्वयंपाकाचे भांडेच त्याच्या डोक्यावर उपडे करू लागली. त्यांच्या मुलाने त्यांना दोऱ्याने खांबाला बांधून ठेवले. त्यांची मुलगी त्यांनी जेवायला मागितलं तर त्यांना वाळलेले गवत खायला देत असे व खाल्ले नाही तर चटके देण्याचा धाक घालत असे. दत्त पुराणाचे पारायण करणारे ब्राह्मण मात्र पारायण ठीक करत होते, पण पारायणानंतर जेवण झाले की त्यांना भूत प्रेत पिशाच घाबरवून सोडत. काही स्त्रिया विकटपणे हसत शर्मांना विचारायच्या, अरे तू कुठल्या राजाचा पुरोहित आहेस? त्याच्या वंशाचे पूर्वज परस्त्रीला माते समान न मानता स्त्रियांवर बलात्कार करीत. त्या बलात्कारी स्त्रिया आम्हीच आहोत. आम्हाला त्यांनी आमच्या पतीशी सुखाचा संसार करू दिला नाही, हा त्यांचा फार मोठा अपराध आहे. आम्ही या राजवंशाचा शूट घेणार. तुम्ही आम्हाला पिंडदान केल्याने आम्हाला सद्गती मिळणार नाही. द्रव्य शुद्धीची पर्वा न करता तुम्ही दक्षिणा म्हणून राजद्रव्य स्वीकारता. त्यामुळे तुमच्या कुटुंबातील लोकांना आम्ही सतावणार. पारायण करणारे ब्राह्मण, राजपुरोहित शर्मा व स्वतः राजा खूप घाबरले होते. त्रस्त होऊन ते परस्परांशी बोलू लागले. दत्तपुराण पारायण केल्याने शुभफल फलसिद्धी प्राप्त होते असे ऐकले होते, पण इथे सारे विपरीतच होत आहे. या पुराण पठणामुळे शंकर प्रसन्न होऊन आपल्या भूत प्रेत पिशाच गणांसह उग्र नृत्य करीत आहे. विष्णू आमच्या जेवणाची सोय न करता अन्नासाठी आलेल्या भुकेल्या भिकाऱ्यांवर कृपा करत आहे. ब्रह्मदेव प्रसन्न होऊन अश्लील बोलणाऱ्यांना, निंदा करणाऱ्यांना, कडू बोलणाऱ्या लोकांना शासन करत आहे. दत्तपुराण पठण केल्यामुळे ब्रह्मा, विष्णू, महेश अशा नाट्यकला दाखवत असतील तर नको रे बाबा ही दत्तभक्ती. सृष्टीत माणूस मजूर व मजुरी देणारे श्रीपाद. या सर्व प्रकारामुळे त्रस्त झालेले ब्राह्मण, राजपुरोहित सुंदरराज शर्मा व स्वतः राजा अनन्या शरण होऊन धावत श्रीपादांकडे आले. तेव्हा श्रीपाद म्हणाले, या सृष्टीतील प्रत्येक माणूस हा मजूर आहे व मी त्याचा स्वामी आहे. मी प्रसन्न झालो तर त्याला जास्त मजुरी देऊ शकतो. अप्रसन्न झालो तर मुळीच मजुरी देणार नाही. देवळातील स्वयंभू दत्त मीच. कालाग्नी शमन दत्तमूर्ती मीच. प्राणी मात्रांवर कृपा करण्यासाठी मी श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने आलो आहे. माझ्या चेहऱ्यावर आरती करून माझ्या पायात खिळे ठोकले तर तुम्हाला फळ कसे मिळणार?
माझे जननी जनक कोण समजलात? अरे, दत्त पुराणातील विष्णू दत्त व त्याची पत्नी या कलियुगात अप्पलराज शर्मा व सुमती महाराणी म्हणून जन्माला आले आहेत. बापनाचार्य हे एका कल्पात साक्षात विघ्नेश्वर गजाननाचा पुत्र लाभ आहेत. दुसऱ्याच कल्पात ते लाभात महर्षी झाले. बृहतशिला नगरीत ते भास्कराचार्य म्हणून जन्मले. वैश्य कुलातील लोकांसाठी त्यांचे गोत्र दिव्य संकल्पातलाच एक भाग आहे. वासवी कन्यका परमेश्वरी अवतारापासून आमचा व्यंकटप्पया श्रेष्ठींशी ऋणानुबंध आहे. नरसिंह वर्मांचा ऋणानुबंध सिंहाचल क्षेत्रातील नरसिंह रूपाशी आहे. नरसिंह वर्मा खरोखरच पुण्यात्मा आहेत. म्हणूनच या अवतारात माझ्याशी त्यांचे संबंध जुळले आहेत. त्यांच्या प्रेमाने, वात्सल्याने त्यांनी मला जन्मजन्मांतापर्यंत बांधून ठेवले. मी नरसिंह सरस्वती रूपाने अवतरेन तेव्हा बापनाचार्यांचे रूप घेऊनच अवतरेन. त्यांच्या कमंडलूतील जलप्रोक्षणाने भूत पिशाच्यांना मुक्ती मिळेल. नरसिंह सरस्वती रूपाने जेव्हा मी अवतरीन तेव्हा गंधर्व नगरात म्हणजे गाणगापुरात आलेल्या भक्तांची झपाटलेल्या भूतप्रेतांपासून सुटका करीन. त्या भूतप्रेतांना सद्गतीच देईन. माणसाने कधी संपत्तीचा अहंकार बाळगू नये. संपत्तीलाही द्रव्यशुद्धी असावी. चांगल्या मार्गाने कमावलेली संपत्ती असावी, नाहीतर दुःखच वाट्याला येईल. तू पुण्यवान आहेस, परंतु तू अहंकार बाळगल्यामुळे तू पुण्यवान राहिला नाहीस. तुझी संपूर्ण चरित्र चिठ्ठी माझ्याजवळ आहे. तुझ्यावर दया करून मी तुझे पापकर्म नाहीसे केले आहे, हे तुला निश्चितपणे सांगू शकतो. मी पापात्मा आहे अशा पश्चातापाने जो मला शरण येतो व प्रेमाने आर्त होऊन जो श्री दत्ता श्री वल्लभा दिगंबरा अशी हाक मारतो, त्याच क्षणी मी त्याचे सगळे पाप दग्ध करून त्याला पुण्यफळ देत असतो. तुझ्या बाबतीत मी तेच केले आहे. तू सत्याचे असत्य, असत्याचे सत्य केल्याने तुला हे कष्ट प्राप्त झाले आहेत. श्रीपाद श्रीवल्लभांची निंदा केल्यामुळे तुम्ही दत्तपुराणाचे पारायण केले तरी त्याचे पुण्यफळ तुम्हाला मिळाले नाही. उलट चित्र विचित्र अडचणीत अडकलास. अशा प्रकारे दत्त स्वतःच श्रीपाद श्रीवल्लभ रूपाने अवतरले आहेत हे श्रीपादांनी त्यांना पुन्हा समजावून सांगितले. श्रीपाद श्रीवल्लभांचा जय जयकार असो. अध्याय 15 संपूर्ण.